एबीपी न्यूज सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यास। अकोले तालुक्यातील पिंपळगाव नाकविंदा येथील श्री क्षेत्र आढळवाडी येथे हबप गुरुवर्य कैलासवासी तुकाराम महाराज सदगीर यांच्या शुभ प्रेरणेने आयोजित अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता काल्याच्या कीर्तनाने झाली। टाळ मृदुंगाच्या गजरात आणि माऊली तुकोबाच्या जयघोषात वातावरण भक्तिमय झाले होते। हबप अनंत महाराज काळे संगमनेर यांच्या प्रभावी कीर्तनाने उपस्थित भाविक मंत्रमुग्ध झाले। भगवान श्रीकृष्ण जन्म, गोकुळातील बाललीला आणि गोपिकांसोबत प्रेमभाव यांचे त्यांनी रसाळ वर्णन केले। सप्ताहादरम्यान विविध मान्यवर कीर्तनकारांची हरिकीर्तने, काकडा, हरिपाठ, जागर व अन्नदान कार्यक्रम पार पडला। महाप्रसादाने सप्ताहाची सांगता झाली। कार्यक्रमासाठी भजनी मंडळ, तरुण मित्र मंडळ, ग्रामस्थ व महिला भगिनींचे सहकार्य लाभले। एबीपी न्यूज नेटवर्कसाठी प्रतिनिधी सचिन लगड, राजूर। ते कंसानं अशी गोल गोल फिरवली आणि खाली आपटला तर हातातून निसटली। जाताना काय सांगितलं, तुझं लागी वधी उपजला मजाली कृष्ण गोकुळी जन्मला कृष्णा चळकाप सुटला होता कृष्णाचा अवतार आनंद गमती गरोग। इकडे कंसाला भीती वाटू लागली। पण गोकुळात काय झालं, गोकुळामध्ये यशोदेच्या जवळ नंद बाबाच्या त्या वाड्यामध्ये एका गवळणीनं देवाला पाहिलं। तिला इतका आनंद झाला तिला थांबवलं नाही। तिनं काय केलं, तो निरोप लगेच गवळणा वडिलांनी सांगितलं, अरे बाबा तुझं म्हणणं ठीक आहे, पण आम्ही तुरुंगात आहोत, रक्षपाळ आहेत, कड्या कुंक लावलेले, आमच्या हातामध्ये बंधन आहे, कसे काय जमेल? देव म्हटला, बाबा त्याला उचलण्याचा प्रयत्न तर करा, उचलून तर बघा काय होतं ते। उचललेला पायीची बंधने गळली। देवाला टोपलीमध्ये घेतलं, वडिलांनी उचललं आणि एवढ्या धोधो पावसामध्ये भगवान कृष्णाला घेऊन वसुदेव गोकुळाच्या दिशेने निघाले। पण देव जन्माचा निसर्गाला इतका आनंद झालेला होता। धोधो पाऊस पडले, बोले म्हणाल तुका म्हणे सांडा घाटे, तुका म्हणे सांडा घाटे तेने नका भरू पोटे, आजी देतो पोट भरी तुझे म्हणाल समचलन सहजन सांगलीला मुदाम
जगननिहित पाणी मंडनं मंडनानां तदनकुलसी माला कंदरं कन्यणेतुं सदयदवलहासं विठ्ठलं चिन्तयामि देवादिदेवा घेऊनिया खंड मला या धावना हात तो धरीला आपलं शस्त्र काढलं बहिणीला मारण्यासाठी हिच्यापासून होणारा मुलगा हिच्यापासून होणारा मुलगा हिला ठेवायचं नाही शस्त्र काढला आणि तिला मारायला लागला पण हात वसुदेवानं धरला आणि वसुदेवानं त्यावेळेस कंसाला 4 पद्धतीनं समजून सांगितलं किती पद्धतीनं बोला 4 कोणत्या 4 पद्धती असतात साम दाम दंड आणि भेद त्यामध्ये तो कंस ऐकत नाही म्हणून शेवटी वसुदेवानं कंसाला सांगितलं कंसा मथुरेचा राजा आहे कोण आहे तुम्ही जरा हल्ले डोलले तर बरं होईल माझ्यासाठी कोण आहे तू मथुरेचा बोला बरं राजा आहे आणि एखाद्या राजानं स्त्रीची हत्या करायची नसते तिचं रक्षण करायचं असतं मरायचं तर एक ना एक दिवस सगळ्यांना आहे पण अशी जर एखाद्या स्त्रीची हत्या करून मेला तर तुला कलंक नाही कारण राजानं महिलेचं रक्षण करायचं असतं भक्षण नाही म्हणून बघा जगाच्या पाठीवर अनेक राजे झाले पण ज्या राज्याच्या स्वराज्यामध्ये महिला सुरक्षित होती असा एकमेव राजे झाले त्यांचं नाव शिवाजी महाराज आहे राजे खूप झाले पण या सगळ्या राजांमध्ये महाराज एकच त्यांचं नाव शिवाजी महाराज महाराज मोठे टाळी वाजवा सगळ्यांनी टाळी वाजवली तर मला आनंद वाटतो आणि 5-10 टाळ्या वाजल्या तर मला डाऊट येतो चुकलो का काय त्याच्यामुळे टाळी वाजवताना सगळ्यांनी वाजवली पाहिजे नाही एकमेव राजा शिवाजी महाराज सांगू मी तुम्हाला पुढचं वाक्य लक्ष द्या जेवढे जेवढे राजे झाले ना त्या सगळ्यांच्या राजामध्ये महिला नाचायच्या नृत्य करायच्या पण जगाच्या पाठीवर एकच राजा झाला त्याच्या दरबारामध्ये एकही बाई नाचली नाही त्यांचं नाव शिवाजी महाराज कारण शिवाजी महाराज हे बाया नाचवणारा राजा नव्हता तर बाया वाचवणारा राजा होता सॉरी वसुदेव कंसाला सांगतात कंसा तू राजा आहे आम्हाला बंदिस्त ठेव जन्माला आलेला प्रत्येक मुलगा तुझ्या हातात देतो 6 मुलं कंसानं मारले 7वा गर्भयोग मायेनं गोकुळात तो गर्भ गेला 8वे देव जन्माला यायचे होते तर देवकीची स्थिती आहे का देवकीचे तेज दिसे जैसा सूर्य कंसाचे हृदय देवकी अशी तेजस्वी दिसायला लागली श्रावण महिना अष्टमीची तिथी मध्यरात्रीची वेळ त्या मथुरेच्या त्या तुरुंगवासामध्ये देव अवताराला आले आणि नामदेव महाराजांना आनंद झाला आणि नामदेव महाराज सांगतात आयो निसंभव नोहे काही श्रमी नामयाचा स्वामी प्रगटला गोपाल पुरुषांचा आवाज येऊ द्या सगळ्यांनी वरती हात करा गोपाल कृष्ण भगवान की गोपाल कृष्ण भगवान की कुकुळामध्ये देव अवताराला आले निसर्गाला आनंद झाला धोधो पाऊस पडू लागला कुकुळा गायन करायला लागल्या मोर नाचायला लागले विजा चमकायला लागल्या आणि ढगांच्या गर्जना चालू झाल्या पण मिठी मारून बसलेल्या आई वडिलांना भीती होती तर कंसानं 6 मुलं मारली 7वा गर्भ योग मायेने गेलाय आता 8वा अवताराला आलाय यालाही कंस सोडायचा नाही आणि त्यावेळेस देवकीनं वसुदेवाला सांगितलं हो अशी मिठी मारून काय बसले सोडा सोडा मिठी
एकटं ठेवू नका, यांना घेऊन जा. आई वडिलांची काळजी देवानं बघितली आणि बाबांना सांगितलं, बाबा काळजी करू नका. महाराष्ट्राचे सर्वमान्य दैनिक समर्थ गावकरी अहमदनगर, पुणे, नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार, सोलापूर, कोल्हापूर, सांगली, सातारा, मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, नांदेड, उस्मानाबाद, बीड, औरंगाबाद, नागपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, अकोला, यवतमाळ, बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ. संपादक आहेत विश्वासराव आरोटे. मोबाईल नंबर आहे 9423 38 85 08. दुसरा मोबाईल नंबर 9423 46 72 72. तिसरा मोबाईल नंबर 75 88 15 0001. वेबसाईट आहे sgavkari.com. मेल आय डी आहे akl gavkari@gmail.com.